आज आपण फ्राय मसाला शेंगदाणा कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। मिरची पावडर, धनिया पावडर, चाट मसाला आणि शेंगदाणे। आता प्रथम आपण हे सगळे शेंगदाणे भाजून घेऊया। व्यवस्थित भाजून घ्यायचे एकदम खरपूस। आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। कसं पूर्ण वरचे टर्फल सगळे काढून घ्यायचे आणि एकाचे दोन करून घेऊया आपण। हे पहा, अशा प्रकारे आपण ह्याचे टर्फल काढून असे एकाचे दोन करून घेतलेले आहेत। हे बघा। आता आपण हे कढईमध्ये टाकून घेऊया। एक टिपका तेलाचं टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ, त्यानंतर थोडीशी धनिया पावडर, एकदम पाऊण चमचा, आणि थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला। हे पूर्ण एकजीव करायचं। अशा प्रकारे आपला फ्राय केलेला मसाला शेंगदाणा चटपटीत असा खाण्यासाठी तयार आहे। आता तुम्ही बघू शकता, हा जर तुम्ही कुठे बाहेर गेला पावसाळ्यात फिरायला तर अशा छोट्या पुड्या तुम्हाला 20 ते 25 रुपयाला बाजारात भेटतात किंवा रोडवर विकलेले असतात। हे जर तुम्ही असं घरी करून जर थंड करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये जर घालून नेलं तर तुम्ही प्रवासामध्ये एकदम आरामशीर खाऊ शकता आणि ते कमीत कमी 8 दिवस तरी व्यवस्थित टिकतं।